आजच्या या वर्षश्राद्धानिमित्त ठेवलेल्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय हा मानवी जीवनाचं चक्र, मानवी जीवनाचा हा जो प्रवास आहे, या प्रवासाची यंत्रणा ज्या दोन विषयावर अवलंबून आहे, त्या दोन विषयांपैकी एक जीवात्मा जो की अमर आहे आणि त्याचा प्रवास हा परलोकाचा पुन्हा इहलोकाचा असा मोक्षाप्रत जाणारा त्याचा जीवन प्रवास आपल्याला परमार्थामध्ये प्रत्येक ठिकाणी समजून सांगितला जातो। पण याची दुसरी जी बाजू आहे, या प्रवासाचं जे साधन आहे, जे शरीर आहे, हे जरी पार्थिव असेल, विषय नीट लक्षात घ्या, हे शरीर जरी पार्थिव असेल तरी ते शरीर पार्थिव असून सुद्धा या जीवाला रोज मागणी करत असतं, अपेक्षा ठेवत असतं। हे महत्वाचं चिंतन आपल्या जीवनात जर समजलं तरच आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग कोणता आहे हे लक्षात येईल। कधी कधी या जीवनाच्या प्रवासामध्ये शरीर जीवाला भारी पडतं आणि कधी कधी जीव शरीराला भारी पडतो। या दोघांचं जे स्पर्धा आहे, या दोघांचा जो जीवनाचा खेळ आहे, या खेळामध्ये विजय कुणाचा व्हावा, जीव जिंकावा की शरीर जिंकावं, हेच तत्व त्याच वेळेस आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस शरीराचा खेळ खेळण्याचा मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजेल। आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय भृंग ऋषी नावाचे एक तत्ववेत्ते ऋषी आपल्या धर्मामध्ये होऊन गेले, ज्यांनी भृगुसंहिता नावाचा एक ग्रंथ आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिला आणि ज्यामध्ये शरीराच्या इच्छा, शरीराच्या विषयाच्या बाबतीमध्ये जीवनाचा मार्ग, याचा स्वभाव आपल्याला एका चिंतनात सांगितला। ऋषी म्हणतात, शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा। सर्व श्रोत्यांना माझी नम्र विनंती आहे की हा तास जीवनामध्ये एक असा महत्वाचा तास समजून श्रवण भक्ती करा, जेणेकरून तुमच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या शंका, कुशंका, गैरसमज किंवा तुमचं अज्ञान दूर होऊन जीवनाचा एक शास्त्रसंमत मार्ग तुमच्या अंतःकरणामध्ये ठसेल आणि जो आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग आपल्याला अवलंबता येईल। म्हणून यातला आजचा जो श्रोतृवर्ग आहे, हा एक सज्ञान, सुज्ञ, जाणता, लोकांना जाण करून देण्याचा पात्र असणारा श्रोतृवर्ग आहे आणि म्हणून याचा हा चिंतनाचा भाग जाणून घ्या। या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, हे शरीर जे मला मिळालं, जे तुम्हाला मिळालं, जे प्रत्येकाला मिळालं, हे काय करतं? तुमच्यापाशी तुमचं, माझ्यापाशी माझं रोज हट्ट धरत असतं। आता हे फार महत्वाचं, हट्ट धरत असतं। आपण म्हणतो हे पोरग फार हट्टी आहे, ही बाई फार हट्टी आहे, हा फार हट्टी आहे, पण हे शरीर हे सुद्धा हट्टीच आहे। याचे हट्ट काय? हे चॉकलेट मागतं का, जेवण मागतं का, पैसे मागतं का, प्रॉपर्टी मागतं का, झोप मागतं? या शरीराच्या मागण्या चारच आहेत, चार मागण्या हे शरीर नित्य। शरीरे जायते नित्या वांछाम इच्छा, नृणाम, नृणाम म्हणजे त्या ग्रहस्थाला, त्याला, त्याच्याकडे मागत असतं। चार मागण्या कोणत्या? बुभुक्षा, पिपासा, सुषुप्ता आणि सुरत स्पृहा। विषय फार महत्वाचा आहे
आपल्याला असं वाटतं की तो माणूस फार खादाड आहे, तो माणूस फार आळशी आहे, तो माणूस फार हट्टी आहे, तो माणूस फार विचित्र आहे. मग हा जो विचित्रपणा आहे, हा जो हट्टीपणा आहे, हा जो हेकटपणा आहे, हा जो नम्रपणा आहे, हा जो सेवाभाव आहे, हा जो मत्सर आहे, हा कुठून सुरू होतो? याची उत्पत्ती कुठं आहे? हे उगतं कसं? हे आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं कुठं? एखाद्या वावरामध्ये मेहनत करून सुद्धा गबाळ संपत नसेल, किती खुरपण्या केल्या तरी दरवर्षी वावरात गबाळ गज भरत असेल, तर त्याची उत्पत्ती शोधण्याचा मार्ग आपण स्वीकारतो. आपण म्हणतो माझ्या आदवण्याला काय किंमत आहे, माझ्या शेजाऱ्याचा वावर पडीक आहे, त्याच्यात कायम 12 महिने गबाळ आहे, आणि मी किती आदाबलो तरी वर्षातून 2दा 4दा बी पडून त्याचं बी माझ्या वावरात येतंय आणि माझी मेहनत वाया जाते. मग मी लयच वैतागून शेवटी काय करू शकतो? वैतागून त्याचाच वावर मेहनतीला घेतो. भाऊ मला रुपया देऊ नको, मी तुझं नांगरून देतो. त्याच्या नांगरल्याचा फायदा त्याला काय होईल, याच्यापेक्षा त्याच्या नांगरटीचा फायदा मला काय होईल, की माझ्या वावरातला गबाळ कमी होईल. मग तसं जीवन आहे. हे जीवन सुद्धा एक नावेत बसणाऱ्या नावाड्यासारखं आहे. आपण जरी आपले घर स्वतंत्र असले, आपले कुटुंब स्वतंत्र असले, आपले उत्पन्नाची साधनं स्वतंत्र असली, आपल्या घरामध्ये काय स्वयंपाक करायचा, आपल्या घरामध्ये कुठं राहायचं, कोणता बंगला बांधायचा, हे जरी आपल्या हातात असलं तरी आपला बंगला ज्या परिसरात आहे, ज्या गावात आहे, ज्या राज्यात आहे, ज्या देशात आहे, ज्या भूतलावर आहे, ही एक नाव आहे. नाव आणि नाव ही गोष्ट तरंगणारी आहे. तरंगणारी, तिला भूपृष्ठावरती आधार गिळत नाही. भूपृष्ठ तिच्यासाठी आधारस्तंभ ठरत नाही. ती तरंगणारी आहे आणि ती तरंगणारी नाव बुडण्याची शक्यता आहे. बघा बरं का, तरंगणारी नाव बुडण्याची शक्यता आहे आणि बुडण्याचं कारण तुम्हीच असाल असं नाही. 100 प्रवासी घेऊन एक नाव चालली आणि प्रवासी बसवताना एका बाजूला 40 बसवले आणि एका बाजूला 60 बसवले. नाव एका बाजूला काढायला लागली. आपण म्हणतो अहो तुमची नाव भंगार आहे का? नाव भंगार नाहीये. नावेचा बॅलन्स ठेवण्याची व्यवस्था करण्यात तो नावाडी असमर्थ ठरला. ती नाव एका बाजूला कलंडली. एका प्रवासामध्ये 2 मित्र नावात चालले आणि एका मित्राने पाहिलं की एक माथे फिरू त्या नावेला हत्यार घेऊन भोग पाडतोय. रंगलेल्या गप्पामध्ये तल्लीन असणारा त्याच्या मित्राला तू म्हणतो अरे बघणार तो नावेला भोग पाडतोय. त्याचा जोडीदार म्हणतो अरे तुझ्या बापाची काय आपल्या बापाची नावे जाऊ दे म्हणते, आपलं काय घेणं पडलं, आपल्या इथं जायचंय. थोड्या वेळानंतर तो मित्र म्हणला अरे याला जर खरंच भोग पडलं तर नावेत पाणी जाईल. मला तुला काय घेणं पडलं राव, आपलं चांगल्या गप्पा चालल्यात, नावेत पाणी जाऊ नाही तर नावेचं काय हो, आपलं काय नुकसान. मग थोड्या वेळाने याच्या लक्षात आलं की याच्या लक्षात आलंच नाही मला काय म्हणायचं. आणि मग तो मित्राला म्हणला भाऊ जर नावेत पाणी घुसलं तर नाव बुडून जाईल, आपण मरून जाऊ. जेव्हा मरून जाऊन शब्द वापरला त्यांनी न उत्तर देता गेला. गचंडी झाली. लाज वाटते का तुला? मग एवढ्या टाइम त्याला का नाही उत्तर सुचलं की याला थांबवावं. जोपर्यंत आपलं जळत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. लोकांचं जळीत झालं की आपण म्हणतो अहो त्याला काय गाफील माणसं काय नालायक माणसं, त्याला काही कळत नाही का कसं वागावं कसं बोलावं. लोकांची पोरगी पळून गेली तर ती नालायक आहे आणि आपली पोरगी पळून गेली का गाव नालायक आहे. म्हणजे बघा बरं का उत्तर किती सूक्ष्म आहे. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे का? नाहीच आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे की कुठेतरी गडबड आहे. पण उत्तर देताना मात्र समर्थन करणारा माणूस काय करतो, दुसऱ्यावरती त्याचा आरोप ठेवतो. पण त्याच्यातून प्रश्न सुटेल का? नाही. मग आता मूळ मुद्दा हाच आहे की माणसं योग्य आणि अयोग्य वागण्याचे मार्ग निवडताना ती परिस्थिती काय निर्माण होते, कशामुळे निर्माण होते
आणि त्या परिस्थितीला बदल करण्याची ताकद कशात आहे? बघा, ही व्यवस्था जी आहे ना, ही जरी हार्डवेअर पद्धतीने चालत असली, म्हणजे मला हात आहेत, मला पाय आहे, मला मुख आहे, तुम्हाला कान आहे, मी माझ्या मुखातून बोलतोय, तुम्ही तुमच्या कानातून ऐकताय, ही झाली आपली ढोबळ व्यवस्था. पण माझ्या मुखातून बाहेर पडणारा शब्द माझं मुख ठरवत नाही. तुमच्या कानावर पडणारा शब्द तुमचा कान ठरवत नाही. हा ठराव कुठं होतो? या ठरावाची संमती कुठे आहे? या ठरावाचं बहुमत कधी होतं? हा ठराव निर्णय कधी घेतला जातो? हा ठराव अनिर्णित कधी राहतो? याचं चिंतन समजून घेण्याची गरज आहे. परमार्थ ही फक्त भगवान परमात्म्याचं स्मरण करण्याची व्यवस्था नाहीये की देवाचं नाव घ्या, देव तुमचं कल्याण करेल. देवाचं नाव तर चोरही घेतात, देवाचं नाव तर भामटेही घेतात, देवाचं नाव तर लबाडही घेतात, देवाचं नाव तर भ्रष्टाचारी घेतात, देवाच्या नावाने तर लुटारू सुद्धा दान करतात. पण त्या नामस्मरणाचा उद्देश मात्र वेगवेगळा असतो. जो कर्म आपण करतो त्या कर्माला भगवंताचा पाठिंबा अपेक्षित असतो. बघा बरं का, पाठिंबा शब्द हा फार महत्वाचा आहे. पाठिंबा हा पाठीमागून द्यावा लागतो. पुढून पाठिंबा देण्याची पद्धत आली तेव्हापासून पाठिंब्यात घोटाळा झाला. पाठिंबा हा नेहमी पाठीमागून निघतो, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? पाठिंबा. मग आता पाठिंबा जर पाठीमागून द्यायचा असेल तर पुढच्याला 100% प्रतिसाद द्यावा लागतो. कसा द्यावा लागतो याचं उत्तर समजून घ्या. मला माहिती आहे की आज या परिसरातील आमचे जे सोनवणे परिवार आहे त्यांचे पाहुणे, आमच्या शितोळे सरांचे बंधू, यांचा 12 वाजता अंत्यविधी नगरमध्ये आहे आणि त्यापर्यंत आपल्याला तिथे पोचायचं 12:15पर्यंत. म्हणून आपण 12 वाजता हे सगळं उरकून घेऊ आणि 12:15 वाजेपर्यंत पोचू, म्हणजे त्यांनाही अडचण नको. पण याचा अर्थ असा नाही की जो विषय आपण काढला तो सोडून देऊ. हा काही एखादा सरकारी उद्योग नाही म्हणून भाऊ त्याला आता आचारसंहिता लागली. इथं आपल्याला जो विषय काढलाय, जे उस्तरलंय ते निस्तरूनच जावं लागणार आहे. जे पेरलंय त्याला फरा ढाकल्याशिवाय परत तिथं जाण्यात मजा नाही. तर आपण पेरून ठेवायचो आणि उद्या रासने घालू म्हणायचो, तर पाऊस यायचा, म्हणजे आपलं सगळं माती मोल व्हायचं. आणि म्हणून हा विषय समजून घ्या. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे 3 आमच्या अंतःकरणावर कार्य करणारे प्रभावी विषय आहेत. आता पुन्हा एकदा सांगतो बरं का, तुम्हाला थोडंसं अवघड आहे, क्लिष्ट आहे, पण समजलं ना. विषय संपले, विषय संपले, विषयच राहत नाही, वाद होत नाही, भांडणं होत नाही, वाईट वाटत नाही, लय उड्या मारायची गरज नाही, लय डीजे लावायची गरज नाही, लय फटाकडे वाजवायची गरज नाही. जर विषय समजला तर. नाही तर मग चालूच येतं आपले. लाखाचं लग्न, 2 लाखाचं डीजे, 5 लाखाचा वरात, आणि परत म्हणतो काय चाललंय, काय मला समजायला. विषय कुठे आला, याची सुरुवात कुठे आहे, याच्या अंतःकरणाशी संबंध जो आहे तो समजून घ्यायचा असतो. तुम्ही आम्ही सगळेजण जे करतो, आमच्या या देहाचं जे मंत्रिमंडळ आहे, या मंत्रिमंडळाची व्यवस्था समजून घेण्यासाठी आम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जसं या देशाची व्यवस्था एका व्यवस्थेतून चालते. एक राष्ट्रपती खुर्चीत बसलेला असतो आणि तो राष्ट्रपती या राष्ट्राचा मुख्य मालक असतो. त्याला संयोजन समितीमध्ये एक पंतप्रधान बसवलेला असतो की जो जरी पंतप्रधान असला तरी त्याला पूर्ण अधिकार नाही. पूर्ण मुख्य अधिकारी राष्ट्रपतीच असतो. जरी त्याला दुय्यम मानलं तरी तोच मुख्य असतो. या पंतप्रधानालाही एकट्याचा राजा म्हणून अधिकार नाही. त्यालाही निर्णायक भूमिकेसाठी त्याच्यामध्ये असणाऱ्या मंत्रिमंडळाचा आधार घ्यावा लागतो. त्यालाही 2 प्रकारची मंत्रिमंडळाची व्यवस्था आहे. एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री व्यवस्था आहे की ज्याच्यातून त्याचा कारभार चालतो. तसा हा देह जो आहे, या देहाचा मुख्य मालक आत्मा आहे. पण त्या आत्म्याला प्रत्यक्ष व्यवहारात कुठेही अधिकार नाही. तो साक्षी भावाने आहे, साक्षी भावाने आहे.
तो परमात्म्याने निवडून दिलेला आहे. तो परमात्म्याच्या विषयाला धरून परमात्म्याने त्याची नियुक्ती केलेली आहे. बघा बरं का, तो आत्मा तुमच्यापाशी आहे, माझ्यापाशी आहे, सगळ्यांपाशी आहे. तो भोगता आहे, तो भोगता आहे, पण त्याचा भोग भोगण्याचा मार्ग ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. मग तो कुणाला आहे? तो या देह देशाच्या मंत्रिमंडळाला आहे. मग या मंत्रिमंडळाचे किती प्रकार आहेत? या मंत्रिमंडळामध्ये 4 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 10 राज्यमंत्री आहेत. बरोबर का? हा जो देह चालतो ना आपला, याचं जे मंत्रिमंडळ चालतं, याचा विस्तारही होत नाही आणि याचा अविस्तारही थांबवता येत नाही. 4 कॅबिनेट मंत्री याचं काम करतात. कोणते कोणते 4 कॅबिनेट मंत्री? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 लोकांची कॅबिनेट बैठक प्रत्येक निर्णयाला होत असते आणि त्यांच्यातून एकमुखाने निर्णय जर झाला नाही तर शेवटी याचा अधिकार याच्या पंतप्रधानाला दिलेला आहे की बाबा तुम्हीच निर्णय घ्या. त्याला म्हणतात मन. मन नावाचं जे पंतप्रधान तत्व आपल्या देहामध्ये चालणाऱ्या व्यवस्थेचं आहे, त्याला पूर्ण अधिकार दिलेला आहे. जर त्या व्यवस्थेमध्ये एकमताने निर्णय झाला नाही तर. आणि या मंत्रिमंडळाला कार्यभार वापरून घेण्यासाठी 10 राज्यमंत्री दिलेले आहेत. यातले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे हा टोटल 14 आणि 15वा आत्मा, अशा 15 गोष्टीचा हा विषय आहे. मग या मंत्रिमंडळाला जसे सचिव दिलेले असतात, मुख्य सचिव दिलेले असतात, मंत्रिमंडळाला जसे पीए दिलेले असतात, त्यांना जसे व्यवस्था दिलेली असते, तशी या केंद्रीय कारभार चालणाऱ्या व्यवस्थेला राष्ट्रपतीला 6 प्रकारच्या अधिकाराची प्राप्ती झालेली असते. हा आत्मा आहे ना, हा 6 गोष्टींचा मालक असतो. बघा बरं का, या आत्म्याला नेहमी सुखाची इच्छा होते. या आत्म्याला नेहमी दुःखापासून दूर राहणं आवडतं. बघा बरं का, आता हा थोडा विषय सोपा करून घेण्यासाठी आपण हा विषय निवडलाय. जो श्लोक निवडलाय, शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. याचा अर्थ हा आत्मा अपेक्षा काय ठेवतो? निरपेक्ष आत्मा नाही. या जगात जन्माला आलेला प्रत्येक आत्मा हा कशासाठी दिलाय? उद्देशाने जन्म दिलाय. निरुद्देशी जन्म कुणालाच नाही. म्हणजे मी जन्माला काय आलो याचा उद्देश जन्मदात्याला माहिती आहे. ज्यांनी मला जन्माला घातलं त्या परमात्म्याला माझ्या जीवनाचा उद्देश माहिती आहे. तुम्हाला का घातलं हा उद्देश त्याला माहिती आहे. पण दुर्दैवाने माझ्या जन्माचा उद्देश मला माहित नाही, तुमच्या जन्माचा उद्देश तुम्हाला माहित नाही. मग तो उद्देश माहीत करून कसा घ्यायचा याचा एक विषय समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा विषय काढला. या आत्म्याला एकूण 6 व्यवस्था आहेत. एक आहे सुख, एक आहे दुःख. सुखाची अनुषंगाने येणारी इच्छा आहे, दुःखाच्या अनुषंगाने येणारा द्वेष आहे आणि यासाठी करणारा प्रयत्न हा आत्म्याचा विशेष गुण आहे. प्रयत्न हाताने केले जात नाही, प्रयत्न पायाने केले जात नाही, प्रयत्न डोक्याने केले जातात आणि प्रयत्न आत्म्याच्या अधिकाराचा भाग आहे. मग हे करण्यासाठी कोणतं यंत्र या आत्म्याकडे आहे? जसं तुमच्या गावात एखादी गटार खांदायची ठरलं तर कधी कधी मजुराने गटार खांदावं लागते, कधी कधी श्रमदानाने खांदावं लागते आणि कधी कधी यंत्राच्या साह्याने JCB लावून पोकलँड लावून आपण ती गटार खांदतो आणि ते काम पूर्ण करतो. तसा हा प्रयत्न करण्यासाठी या आत्म्याकडे साधन काय आहे? तर प्रयत्न करण्याची निवड करण्यासाठी आत्म्याकडे 2 प्रकारची साधनं आहे. एक तर कोणता प्रयत्न करायचा हे ठरवण्यासाठी बुद्धी हा आत्म्याचा विषय आहे. बुद्धी ही आत्म्याला असते, म्हणून दगडाला बुद्धी नाही, कारण दगडाला आत्मा नाही.
झाडाला आत्मा आहे म्हणजे झाडाला बुद्धी आहेच. मग एखादं गवत जरी असेल, एखादं साधं छोटस एखादं झुडूप उगवलं वावरात तरी ते निर्बुद्ध नाही. एखादा किडा जरी पाण्यात निर्माण झाला तरी तो निर्बुद्ध नाही. त्याला बुद्धी आहेच. ज्याला बुद्धी आहे त्याला इच्छा आहे. ज्याला बुद्धी आहे त्याला द्वेष आहे. ज्याला बुद्धी आहे त्याला प्रयत्न आहेच. आता नीट समजून घ्या. बुद्धीमुळे प्रयत्नाची एक बाजू पक्की होते, पण प्रयत्न करण्यासाठी आपल्याला दिलेले कर्मेंद्रिय हेच आपले खरे साधन आहे. हाच आपला जेसीबी आहे, हेच आपले पोकलँड आहेत, हेच आपले मजूर आहे. हे कर्मेंद्रिय जे कर्म करतात ते कर्म आपल्या जीवनाचा अर्थ बदलवतात. आपल्या जीवनाचा मार्ग या कर्मेंद्रियावर ठरतो. कर्मेंद्रियाणी संयम्य यहा असते मनसा स्मरम इंद्रिय अर्थान विमुडा आत्मा मिथ्याचारा सौच्यते. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण कर्मयोगाच्या अध्यायामध्ये माणसाला, बुद्धाला, अर्जुनाला समजून सांगताना म्हणतो की कर्मेंद्रियावर संयम ठेवणारा हाच खरा धर्मपालक आहे. कर्मेंद्रियानी संयम्य यहा असते मनसा स्मरम. अनियंत्रित कर्मेंद्रिय करणारा, कर्म करणारा, इंद्रिय अर्थान विमुढ म्हणजे बाजूला गेलेला, भरकटलेला, चाकोरी सोडलेला, ब्रेक फेल झालेला, नियंत्रण सुटलेला, त्याला म्हणायचं. या श्लोकामधला अर्थ सांगितलेला आहे. इंद्रिय अर्थान विमुढ झालेला आत्मा. कर्मेंद्रियानी संयम्य यहा असते मनसा स्मरम इंद्रिय अर्थान विमुढा आत्मा. आत्मा शब्द आला. मिथ्याचारास उच्यते. त्याला चुकीचं वागणं म्हणतात, त्याला मिथ्याचार म्हणतात, त्याला भ्रष्टाचार म्हणतात, त्याला अत्याचार म्हणतात, त्याला स्वार्थ म्हणतात. काय त्याचं काय पुढच्या आचाराचे वाक्य वापरायचे ते वापरा. सज्जन हो, आजचा दिवस आपण जो प्रवचनासाठी विषय काढला तो असा आहे की तुमचा आत्मा हा सदैव सदा सर्वदा हा सूर्य सारखा स्वच्छ आणि निरोगी असतो. आत्माला कुठलाही रोग नाही. आत्मा नेहमी निरोगी असतो. त्याच्यामुळं आत्मा कधी पापाचा भागीदार नसतो. म्हणून तर आज आपण इथे आमच्या जगन्नाथ झावरे यांचं काय लिहिलंय, यांचं पुण्यस्मरण लिहिलंय. पुण्य इथं कुठे पापाचा संबंध आला का? यांची पुण्यतिथी लिहिली, यांचं प्रथम वर्ष श्राद्ध लिहिलं. इथे कुठे पाप नावाचा गोष्ट चिकटली का? याचा अर्थ तुमच्या माझ्या जीवनामध्ये जी पाप घडतात ती आत्म्याच्या कडून घडत नाहीत. तुमचा माझा आत्मा हा नेहमी पवित्र आहे, कारण तो भगवंताचा अंश आहे. आणि भगवंत कधीही अपवित्र नसतो. कोणताही देव कोणत्याही गावात, कोणत्याही देवळात, कोणत्याही मशिदीत, कोणत्याही चर्चमध्ये, कोणत्याही गुरुद्वारामध्ये अपवित्र नाही. कुठलाही देव अपवित्र कर्माला प्रोत्साहन देत नाही. बरोबर का? कर्म आणि आत्मा यांचा प्रत्यक्ष संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्याकडून अपवित्रता घडत नाही. मग आम्ही चुकीचं कधी वागतो? आमच्याकडून चुका का घडतात? चुकाचा जबाबदार कोण आणि चुका थांबवण्याचा मार्ग कोणता? हे थोडं समजून घेतलं की आपल्याला धर्म कळतो, आपल्याला परमार्थ कळतो, आपल्याला भजन कळतं, आपल्याला कीर्तन समजतं. नाहीतर भजन आणि कीर्तनातून काय साध्य होतं हे आजपर्यंत कुणाला कळालं नाही. एवढंच कशाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच गादीवर बसून प्रवचन कीर्तन करणाऱ्या आमच्या महाराज परंपरेला एका शब्दात सांगतात, ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही.
आपली पापे लपवावी सर्वही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची नावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडिला. बघा बरं का, मी नाही म्हणत. उत्तर ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देव पूजा अध्यायामध्ये हा ओवीबद्ध भाग लिहितात. यांचा लिहिण्याचा उद्देश काय की शिक्षक वर्गामध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते ज्ञान पवित्र आहे आणि ते सत्य आहे असं समजून विद्यार्थी पूर्णपणे ऐकतो. विद्यार्थी जेव्हा ते ऐकतो, जेव्हा ते श्रवण करतो, तेव्हा त्या श्रवणातून निर्माण होणारा साक्षात्कार त्याच्या अंतःकरणावर ठसत असतो. बघा बरं का, वाक्य नीट ऐकून घ्या. ज्ञान प्राप्तीचा मार्ग धर्मशास्त्रामध्ये दिलेला आहे की मी बोललो तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळत नसतं. 4 टप्प्यातून जर ते ज्ञान गेलं तरच ते तुमच्या लक्षात राहतं. अन्यथा कितीतरी लोकांनी कितीतरी गोष्टी ऐकलेल्या असतात, परंतु ऐन वेळेला ज्ञानाचा वनवा सापडतो. उदाहरण देतो, एका माणसाने त्याच्या आयुष्यात आतापर्यंत हजारो लग्न लावलेले असतात, हजारो लग्नात 1000 वेळा मंगलाष्टक ऐकलेले असतात, पण एखाद्या लग्नात जर सुखा सोनवणे नसल आणि लग्नात बामणाचे मंगलाष्टक कमी पाठ असतील तर लोक शोधत सुखांना कुठे गेले कुठे गेले कुठे गेले धावरेबाई कुठे गेले पानसरेबाई का मंगल म्हणायचेत मंगल. मग 1,500 लोकांपैकी फक्त 4च लोकांचे मंगल कसं काय पाठ आहेत? बाकीच्यांनी ऐकले नाहीत का? ऐकले ना, दर मंगल ऐकले, पण त्याचा साक्षात्कार पर्यंत पोहोचला नाही. ते असंच वरून ठोकावण्याने निघून गेलं. तर ठोकावण्या पाऊस होतो, असा जोरात पाऊस होतो की सगळ्या नदीला पाणी येतं आणि दुसऱ्या दिवशी भरला जातो तर खाली सगळं कोरडं, म्हणजे ठोकावण्या झाला. त्याला मुरला पाहिजे. अंतःकरणामध्ये विषय गेला की तो ठसा बनतो. हरीची या दासा हरी दाही दिशा. म्हणून तर माऊली आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात रामकृष्ण ठसा. ठसा म्हणजे काय? शिक्का मारा. जरी एखाद्या आमदाराची सही झाली, जोपर्यंत त्याच्यावर शिक्का मारित नाही ना तोपर्यंत तो कागद ग्राह्य धरला जात नाही. हा ठसा जो आहे ना, ठसा, हा ठसा अंतःकरणावर पडला पाहिजे. अंतःकरणावर ठसा गेला पाहिजे. मग अंतःकरणाचा विषयाला म्हणून हा विषय सांगतो की हे शरीर जे आहे ना, या शरीराच्या 4 मागण्या या जीवाला कायम असतात. याला भूक लागते. पहिली मागणी, भूक न लागणारा जगामध्ये कुठलाही सजीव नाही. त्या सजीवाला भूकच लागत नाही असा कोणताही सजीव या भूतलावर जन्माला येऊ शकत नाही. बघा, भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात की ही सृष्टी जी निर्माण झाली ना, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. बघा बरं का, आता थोडा विषय शास्त्रीय भौगोलिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे म्हणून सांगतो की पूर्वी पाऊस पडला नाही तर महादेवाला कोंडायचे. सगळं गाव पाणी घेऊन यायचं आणि महादेवाच्या देवळात पाणी ओतायचं आणि महादेव कोंडून घ्यायचा आणि पाऊस पडायचा. आता लोक म्हणते काय येडे लोक होते, काय अंधश्रद्धा लोक आहे. म्हणजे घरात प्यायला पाणी नाही आणि साऱ्या गावाने पाणी आणायचं आणि महादेवाला वाटायचं. तर महादेवाचं देऊळ कधी चढावं नसतं बरं का. जर असं तर त्याचा चढ करू नका, त्याला खाली खाली नेत चला. महादेवाला नेहमी खाली नेत चला आणि देवींना नेहमी वर नेत चला. देवींची मंदिरं वर पाहिजेत. महादेवाचं देऊळ जितकं खाली तितकं ते भूगर्भामध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून अश्नी नावाची एक ऊर्जा तयार होते. त्याला अश्मयुगाचा भाग येतो, अश्नी नावाची ऊर्जा. म्हणून तर ज्योतिर्लिंग हे नेहमी त्यांच्या उत्पत्तीमध्ये त्यांच्या भूपृष्ठापेक्षा खाली असतात. बघा, खाली असतात. ही ज्योतिर्लिंगाची व्यवस्था तुम्हाला एखाद्या शास्त्रामध्ये समजून सांगेल की 12 ज्योतिर्लिंगच का. या भूतलावर 12 ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून या व्यवस्थेचं ही जी विद्युत आणि चुंबकीय प्रणाली चालते या भूपृष्ठाची. म्हणजे जसं पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे, म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा एक ऊर्जा आहे. मग ही गुरुत्वाकर्षण शक्ती, या शक्तीचं विकेंद्रीकरण कसं होतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाच्या मार्फत
या भूतलाला सुरक्षित ठेवण्यासाठी कसं नियोजन केलं जातं याचं उत्तर तुम्हाला योग्य वेळेला वेळ मिळाला तर सांगेल. पण आता मात्र कमी वेळात आपल्याला हा विषय संपवायचा आहे. 11:35 झाले. 10-15 मिनिटांमध्ये हा विषय संपेल. शरीराला ज्या 4 मागण्या असतात ना, ह्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजे असं कुठंही लिहिलेलं नाही. माणूस जेवणासाठी जन्माला आला असं कुठंही लिहिलं नाही. पण जन्मल्याबरोबर मात्र पहिल्यांदा त्याला अन्न पुरवलं जातं. बरोबर, अन्न पुरवलं जातं. आईला सांगितलं जातं की बाळाला पाज. बाळ काय थोडंच असं तोंडाने सांगतं कोणाला की बाबा मला दूध पाज. आता बाळच्या व्यवस्थेमध्ये बाळ रडतं. बाळ रडलं की आई त्याला छातीला लावते. आईला पाना फुटतो, तो ताना पितो आणि तृप्त होतो. पहिला जन्माला आलेला पहिला विषय आहे अन्न. तिच्या पोटात अन्न गेलं की ते बाळ तृप्त होतं. मग त्या बाळाला अन्नाची सवय लागते. आता बघा बघा, आता थोडा घोटाळा आहे बघा, इथून पुढे घोटाळा सुरू झाला. कोणाला सवय लागते? त्या बाळाला सवय लागते. मग त्या बाळाला सवय लागते म्हणजे त्या बाळाच्या आत्म्याला सवय लागते का त्याच्या शरीराला सवय लागते? आता इथून पुढे प्रश्न सोडायचा. चला, त्याच्या शरीराला सवय लागते. कोणाला सवय लागते? त्याच्या शरीराला सवय लागते. आणि शरीराला का एकदा सवय लागली की ती सवय अंगवळणी पडते. कशी पडते? अंगवळणी पडते. म्हणून तर आत्मवळणी म्हणलं कोणी, ह्याला सवय आत्मवळणी पडली असा शब्द ऐकला का? नाही. कशी पडली? अंगवळणी पडली. अंग म्हणजे काय? शरीर. शरीर बघा बरं का. आता मग ही जी सवय आहे ना, जी मुलं 5 वर्ष आईला पिली, जी 5 वर्ष दूध आईच्या छातीला पिली, आईचं दूध 5 वर्षापर्यंत ज्यांना मिळालं, ज्यांना 5 थेंब सुद्धा आईच्या दुधाचे मिळाले नाहीत. बघा बरं का. आता 2 तुलनात्मक विषय सांगतो तुम्हाला. अशी खूप मुलं आज भूतलावर आहेत की ज्यांना आईचं दूध 1 थेंब सुद्धा मिळालं नाही. अशी आमच्या पिढीमध्ये मुलं आहेत की ज्यांनी 5-5 वर्ष आई वैतागून जायची पण त्यांना दूध सोडलं नाही. शेवटी तिला 2रं अपत्य व्हायचं, 3रं अपत्य व्हायचं, तेव्हा ते मुलांचं पेचं बंद व्हायचं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अन्न कोणतं? बघा बरं का, सर्वात श्रेष्ठ अन्न कोणतं? अन्नाची किंमत बघा बरं का. आता किंमत बघा. लोक बाजारात गेले का, हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतं. गुलाबजांबू 200 रुपये किलो आहेत, भजे 100 रुपये किलो आहेत, जिलाबी 150 रुपये किलो आहे, बर्फी आता येणार आहे. पालखीत आता दुकान येते ना आपल्या दुकानामध्ये. आता राजू शेठ बसले का म्हणते नाही 200 रुपये किलो. दोघांची साखर 42 रुपये किलोनीच आणलेली असते. दोघांचाही रवा 100 रुपये 50 रुपये आणलेला असतो. दोघांचाही खवा त्याच भावाने आणलेला असतो. दूध 30 रुपये लिटर आणि खवा 100 रुपये किलो. आमच्या बापाने आम्हाला आतापर्यंत गणित कोणाला समजू दिलं नाही की कसं काय घडतं असं. जर दूध 30 रुपये लिटरनी असेल तर खवा 300 रुपयाच्या खाली कसं काय परवडतो विकायला? याचा अर्थ घोटाळा काय आहे? खवा निर्माण करण्याचं साधन काय आहे? नीट पप्पाची चला, नाही तर राम करा, गुलाबजांबू खाऊ नका, भाजी भाकर खाऊ घाली चला. त्यांनी कमीत कमी या देशामध्ये निरोगी जनता राहील आणि आमच्यासारख्याला काम तिकडे कमी झालं का इकडे डोकं लावायला थोडा वेळ मिळेल. अहो निघता अरुणराव निघता टाकडीमध्ये एक मोटर चालू करायला गेला. ते मिळायचं पोरग चालू करता बटन दाबता चिटकला 3 मिनिटं चिटकून राहिला. त्याचं पोरग आलं ते जाऊ सोडा. त्या पोराने कसा झटका दिला काय माहिती, सुटला आणि ते तिथपर्यंत आला. तिथपर्यंत जिवंत राहिला, सुखरूप झाला. म्हणून मी 5 मिनिटं परत लेट झालो. गुरुजीचा फोन आला तेव्हा त्याला तपासत होतो. आणि हा प्रश्न समजून घ्या की मानवाला धोक्यात जाऊन जीवन जगण्याची का सवय लागली? धोक्यात जाऊन. पूर्वीचे लोक धर्माचं पालन करायचे म्हणजे काय? कमीत कमी धोक्याचे मार्ग स्वीकारणारा माणूस हा धर्मात असतो. धोका अधिक जितका निर्माण करतो तितका तो माणूस धोकेदायक. जसं तुमचं नाही का अवघड क्षेत्र संवर्गामध्ये घुसलेलं आहे, अवघड क्षेत्र. आता अवघड क्षेत्र म्हणजे काय? तिथेही पोरच असतात ना, तिथेही पालकच असतात, तिथेही शाळाच असते, पण भौगोलिक दृष्टिकोनातून अवघड क्षेत्र. तसं या व्यवस्थेमध्ये काही धोकेदायक गोष्टी असतात. तो धोका पत्करायचा की नाही पत्करायचा याच्यावरती आमच्या जीवनाचा धर्म अवलंबून असतो. बघा बरं का, फार विषय महत्वाचा आहे.
एका डॉक्टरची 1 तासाची ऑपरेशनची फी 1 लाख रुपये असू शकते. एका डॉक्टरची 1 तासाची ऑपरेशनची फी 1000 असू शकते. दोघांनाही डॉक्टरनी 1 तास दिलाय. दोघांनाही डॉक्टरनी समान वेळ देऊन समान कौशल्य वापरून समान पद्धतीने दोन्ही ऑपरेशन सक्सेस केले. फक्त एकाला 1 लाख रुपये फी लावली, एकाला 1000 रुपये फी लावली. डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब असं काय करता तुम्ही? JCB लावला तर आम्ही खड्डा खांदायलाही 1000 रुपये तास देतो आणि खड्डा बुजवायलाही 1000 रुपये तास देतो. डॉक्टरनी उत्तर दिलं, त्या JCBला बुद्धी नाहीये आणि JCBला रिस्क नाहीये. उद्या जर खड्डा खाणला तर JCB गुन्हा दाखल नाही हो, JCBच्या मालकावर गुन्हा दाखल होतो किंवा वारकाच्या मालकावर गुन्हा दाखल होतो. तसा या ऑपरेशन मध्ये असणारी गुंतागुंत आणि याच्यामध्ये असणारी हाय रिस्क ही पत्करून मी हे केलं म्हणून याची फी 1 लाख रुपये आहे. आणि ही कमीत कमी बुद्धी, कमीत कमी कौशल्य आणि कमीत कमी रिस्क घेऊन केलेलं आहे म्हणून याच्यासाठी मला 1000 रुपये भरपूर झाले. समजला विषय? तशाच पद्धतीने शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा बालवाडीची बाई 6 तास शिकवते, त्या 6 तासाचे तिला 6000 रुपये मिळतात. प्राथमिक शिक्षक 6 तास शिकवतो, त्याला त्याचे 60,000 रुपये मिळतात. हायस्कूलचा शिक्षक 5 तास शिकवतो, त्याला त्याचे 1 लाख रुपये मिळतात. ज्युनियर कॉलेजचा शिक्षक, आता बघा का, नीट ऐका, मुद्दा ऐकत चला. ज्युनियर कॉलेजचा शिक्षक 4 तास शिकवतो, त्याला त्याचे 2 लाख रुपये मिळतात. सिनियर कॉलेजचा शिक्षक 2 तास शिकवतो, त्याला त्याचे 3 लाख रुपये मिळतात. आणि पोस्ट ग्रॅज्युएटला शिकवणारा शिक्षक 1 तास शिकवतो, त्याला 5 लाख रुपये मिळतात. मग आता या मजुऱ्या ठरवल्या कुणी काढला GR? कुणी सांगितलं त्यांना की हे शिक्षण उच्च दर्जाचं आहे, अति रिस्की आहे? आणि जर तुम्ही व्यवस्थेमध्ये पाहिलं तर अंगणवाडी शिक्षिका 6 तास इमानदारीत बसते, प्राथमिक शिक्षक 8 तास इमानदारीत जातो. मग जसे जसे पुढे पुढे सरकार तशी तशी व्यवस्था बदलत जाते, तशी तशी व्यवस्था बदलत जाते. कारण तासवारी प्राथमिक शिक्षणामध्ये नाही. प्राथमिक शिक्षणामध्ये 9:30ला आलेला शिक्षक मास्टर म्हणतो बरं, परत त्याचा त आला का बघू मध्ये, अरे डॉक्टर तुम्ही आमची पार घातली. अहो नाही, तो फार मोठा शब्द होता. आमचे आजोबा होते, मी कोणत्याही गावात गेलो ना, मी नारायणदेवला त्या दिवशी गेलो, कीर्तन झालं, म्हणले ओळखलं का तुम्ही? म्हणलं हा. आम्ही तुम्हाला ओळखलं. म्हणले तुम्ही कोणाचे नातू सांगा बरं? अहो म्हणलं मी मनू मास्तरचा नातू. बरोबर का, मनू मास्तरचा नातू. मनोहर म्हणजे आमचे राजू डॉक्टर जे आहेत त्यांचे आजोबाचं नाव होतं मनोहर गंधे, मनोहर शंकर गंधे. ते लिमगाव वाघ्यामध्ये 20 वर्ष मास्तर होते आणि नारायणदेवामध्ये 22 वर्ष मास्तर होते. पण आज 4 पिढ्या झाल्या तरी त्यांचं नाव अजरामर आहे. कारण त्यांनी केलेलं कर्म हे तंतोतंत धर्म कार्य म्हणून समर्पित भावनेने केलं असावं बरं का. म्हणून आजही त्या पिढ्या, त्या दिवशी आताच मध्ये 60 वर श्राद्ध होतं आणि मला 4-5 जण जुने जाणते जे असतात ना चिकित्सक लोक, तुमची ओळख काय बरं आमच्या गावाशी? म्हणलं आमची ओळख, आमचे आजोबा तुमच्या गावात शिक्षक होते. शिक्षक नाही म्हणले, ते मास्तर म्हणून फेमस होते आणि ते मनोमास्तर म्हणे त्यांना, मनोमास्तर. बघा बरं का, अजूनही या गोष्टींचं किंमत आहे, ज्याची ताकद आहे ती आहेच. जे कर्म इतिहासात घडलं तो इतिहास कुणी पुसू शकत नाही. तुम्ही जे कर्म करतानाच याचाही उद्या इतिहास होणार आहे, लक्षात ठेवा. आणि ते इतिहास कुणी पुसू शकणार नाही. तुम्ही चांगले केलं तर त्या गावातून तुम्ही किती ठिकाणी बदलून गेले. आता आज इथं सुद्धा आमच्या झावरे परिवारामध्ये 8-10 डझन शिक्षक आहेत, 8-10 डझन. हे ठोकमध्ये शिक्षक आमच्या गावात कदाचित याच परिवारामध्ये एवढे असतील. आता हिंगणगावातल्या सगळ्यात जास्त शिक्षक झावऱ्यांचे आहेत. आता हा सुद्धा इतिहास तुम्हाला सांगायला आता वेळ कमी का नाही, थोडासा इथं विषयांतर नको म्हणून सांगतो. तर या 6 शिक्षकांची 6 ठिकाणी आतापर्यंतची 60 ठिकाणी कर्मभूमी झाली असेल. आज या वर्ष श्राद्धाला संगमनेर, अकोला, कोपरगाव, इथल्या श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, पारनेर इथून शिक्षक लोक आलेत. का आले? बऱ्याच जणांना तर माहित नाही की नेमकं यांच्या बापाचं जे गायचंय नेमकं. बघ बरं का, बऱ्याच ठिकाणी परिस्थिती निर्माण होते. याचं वस्तुस्थिती काय? आमचं या परिवारावर प्रेम आहे आणि त्यांच्या घरी वर्ष श्राद्ध आहे बस. मग हे अंतःकरणातली भावना काय आहे? काय माणूस आहे यांचा मुलगा, काय आमच्याकडे काम करतोय.
माणसं तर सगळेच काम करतात, पगार तर सगळेच खातात, पगार देण्याची क्षमता प्रत्येकालाच अधिकाराने दिलेली आहे, पण प्रत्येक पैचा हिशोब कर्मातून चुकता करण्याची ताकद आणि दानत फक्त त्याच माणसात असते की जो जीवनामध्ये डिवोशनली समर्पित भावनेतून भक्ती म्हणून कर्म करतो. बस त्याच्यात ताकद असते. बाकी सगळे प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट कडे परत असतात. शॉर्टकट कडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी रजा शिल्लक असल्या ना, खूप लोक मी पाहिले, म्हणलं का तुम्ही रजा काढीत नाही, तुमची हक्क आवाज काय करता, मला करमत नाही हो, मी गेल्याशिवाय करमणार नाही, मी शाळेत गेलो नाही तर पोरं नाराज होतील. बघा बरं का, कित्येकांनी रविवार पाहिले नाही, कित्येकांनी सुट्ट्या पाहिल्या नाही, कित्येकांनी कोणत्याच रजा काढल्या नाही. आता या रजेला खतपाणी घालणारे आम्हीच लोक असतो. अहो एखाद्याच्या ठिकाणी सरकार तरी कसं डोक्याने काम करत नाही अजून मला कळलं नाही. एखाद्या पोराचं लग्न असतं, लग्नाला जातो, लग्न करतो, मी लग्नाला जातो, आशीर्वाद देतो, घरी आलो का 4 दिवसांनी गुरुजी येतो, डॉक्टर साहेब एक सर्टिफिकेट द्या ना जरा. म्हणलं का ते पुरीचं लग्न नव्हतं का, म्हणलं लिहा मग पुरीचे लग्न होते. नाही म्हणले सरकार गाडावे, म्हणले पुरीच्या लग्नाला एकही दिवस सुट्टी नाही, म्हणले आजारी पडलो तुमचा कागद असेल ना 3 महिने भोर नाही, म्हणले पार 3 महिने फुल पगारी, पुढं 3 महिने अर्ध पगारी, पुढं 6 वर्ष बिन पगारी, पण कामाला मात्र आपली सिनियरिटी हुकणार नाही. सरकारने कोणता कायदा कोणत्या भाषेत काढलाय अजून कोणाला कळला नाही. वास्तववादी हे जीवन जोपर्यंत वास्तववादी नाही तोपर्यंत धर्म पालन नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी, बाण फिरे नाही बिडभार, तो का म्हणे साना थोर. मग नीट आहे का, त्या मुलाला अन्नाची सवय त्याच्या शरीराला लागते. आपण तहान लागली की पाणी पितो. पाणी हिंगणगावचा माणूस हिंगणगावचं पाणी पितो, हिंगणगावचं नाही आपले 48 गावचं. पहिले लोक म्हणायचे 12 गावचं पाणी, आता 48 गावचं एकच पाणी आहे ना, 48 गावचं पाणी पितो. हिंगणगावात आला तरी तेच पाणी भेटतं, जर खणगावात आला तेच भेटतो. घोटाळा असा आहे सरपंच की आपल्या 48 गावाला शुद्धीकरण प्रकल्प नाही. आपलं येणारं पाणी तिथल्या गटारीतून काढलं जातं, तसं टाकीत टाकलं जातं, टाकीतून आपल्या नळाला येतं, त्यातलं 75% वेळा पाणी गढूळ येतं. आपल्याला जरी वाटत असेल पाणी पुरवठा योजना आपली पूर्ण यशस्वी आहे, पण या यशस्वी पाणी पुरवठा योजनेमधला हा दोष तुम्हाला आम्हाला लवकरात लवकर सगळेजण बसून, अरुणराव तुमच्यासारख्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमचे अधिकार कायम ठेवून तुमच्या पाठीशी उभे आहोत. मंत्रिमंडळामध्ये हा विषय काढून याला शुद्धीकरण प्रकल्प करूनच आपल्याला पाणी मिळणं गरजेचं आहे. नाही तर हिंगणगावकर म्हणले पहिले एमआयडीसीच होतं ते तरी बरं होतं, किमान शुद्ध पाणी यायचं. याच्यावर जास्त चर्चा नाही. मूळ विषय काय काढलाय, पाणी पिण्याचं. पाणी पिणारा माणूस पिता 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 एक दिवस काय करतो, त्या पाण्याची त्याला सवय होते आणि एक दिवस गावाला गेला आणि एक दिवस त्याचं पाणी बदललं की त्याचं शरीर प्रतिसाद देत नाही. अहो का बरसाण आलं, पाणी बदललं म्हणून. एवढंच कशाला, पावसाळा हिवाळा उन्हाळा या 3 ऋतूमध्ये सुद्धा 3 प्रकारचे पाणी असतात. पावसाळा लागला आणि पाणी नवीन आलं, मग ते विहिरीला येऊ, सरोवराला येऊ, तळ्याला येऊ, डॅमला येऊ, नवीन पाणी आलं का बरसाण सुरू झालं. आणि जो माणूस नवीन पाण्याने झालेल्या बरसाणाला डॉक्टरचं दर्शन घेईल वर्षभर त्याला सुट्टी नाही. लक्षात घ्या बरं का, परत डोक्याने सांगतो. तुम्ही म्हणाल कसं काय, ज्याची सर्दी पिकून बंद झाली तोच माणूस मुक्त झाला. ज्याची सर्दी दबली, ज्याच्या सर्दीला गोळी खाऊन थांबवली, त्याचं वर्षभर स्कीम चालू. डॉक्टर की जय, डॉक्टर तुम्ही फार भारी, तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत. याच्यासारखा दुर्दैवी दिवस इतिहासामध्ये कधी नव्हता. याच भारतवर्षामध्ये काळे सर, याच भारतवर्षामध्ये 5000 वर्षापूर्वी 3 जमाती भीक मागायच्या. 3 जमाती भीक मागायच्या. सगळ्यात पहिली जमात होती डॉक्टर. डॉक्टरला कामच नसायचं, लोक आजारीच पडत नव्हते. बरंच घडी जायचे, तुंबडी लावा, कुणी जुलाब करा, कुणी भळू लावा, कुणी जळू लावा. लोक म्हणायचे भाऊ खाऊन घे, ही भाकर खा आणि जा, मला काही लावायचं नाही. आता आमच्याकडे बळच येते, ओ आमचं करा, आमचा नंबर लावा, आम्हाला आधी घ्या, मला घाई आहे. हा रात्रंदिवस डोक्यात एकच आहे
की मी रोगी आहे आणि मला उपचाराची गरज आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात येणं, यालाच म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामि युगे युगे. काय सांगितलं ऐकलं ना? पाण्याच्या बदलाने झालेली सर्दी ज्याची पिकून नीट झाली. आता लोक म्हणले आंबा पिकला, जाम पिकला, ही सर्दी कशी पिकते? ज्याला काळ दिला ते पिकत जातं आणि ते पिकत. हा चालू झालं. तर याच्यातून मार्ग, ते पाणी पिताना जर तुमच्या सवयीपेक्षा वेगळं पिण्यात आलं, एवढंच कशाला? ज्यांना संध्याकाळी द्रवरूप पदार्थाची सवय आहे त्यांचा ब्रँड बदलला तरी प्रश्न निर्माण होतो. मग मला तुम्ही मला कसं काय राव, त्याच्यात तर निर्मिती तीच आहे. नाही म्हणले आज घोटाळा झाला, म्हणले आज मला जरा बुच्च वाटतं. म्हणले का हो? नाही म्हणले आज ते शिल्लक नव्हतं. अहो गोळ्याच काय, एवढंच काय? एखादी बाई आली आणि मला म्हणली डॉक्टर साहेब गोळ्या द्या. मी म्हणलं अहो घेऊन, अहो ही नाही ती निळी निळी, अहो ती पिवळी पिवळी. अहो नाही म्हणलं बंद नाही, हो मला तीच लागत तीच. बघा बरं का, आता हे तर तुम्ही आम्ही जवळची माणसं आहेत म्हणून तुम्हाला गणित सांगतो. ती नाही ती पिवळी त्याचा लय गुण येतो. बघा बरं का, आता हा जर पिवळीचा गुण येत असेल तर जगात पिवळा रंग सर्व श्रेष्ठ. अहो ती निळी ती काळी, अहो ती मला डॉक्टर साहेब ती पांढरी चालते बरं का, तिला लय गुण येतो. म्हणजे ही जी सवय आहे ना, ही कुणाला झाली? शरीराला झाली, शरीराला. आणि म्हणून आजच्या प्रवचनाचे शेवटचे 10 मिनिटं 5 मिनिटं संपून टाकू. गडबड करू नका. तुम्ही गेल्याने अंत्यविधी चालू झाल्यानंतर गेले म्हणून प्रश्न संपला असं नाही. आता एकंदरीत परिस्थिती भौगोलिक पाहता काही ठिकाणी थांबावं लागतं. मला असं वाटतं की संयोजकांच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शेवटी हा भावनेचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटचे 2 मिनिटं फक्त, आता 2 मिनिटं द्या ना, 2 मिनिटं तुम्हाला एक मुद्दा सांगतो. 4 गोष्टी शरीरासाठी असतात. जेवण शरीरासाठी असतं. ज्याने शरीराची किंमत कमी केली आणि आत्म्याची किंमत वाढवली त्या आत्माराम महाराजाला जेवणच लागत नाही. आत्माराम महाराज मांदळीचे आहेत ना, ती जेवतच नाही. तुम्ही मला यायला असं कसं काय होईल? चला तुम्हाला चिकित्सकांना आणा, सगळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे माणसं आणा आणि मुक्काम ठोका तिथं महिनाभर. बघा आत्माराम महाराज अन्नाचा कण खात नाहीत. का? कारण त्यांचं नाव काय आहे? आत्माराम. आत्माराम. आत्माराम कुणाला म्हणतात? की ज्याचा आत्मा विजयी होतो, शरीर हरवलं जातं, त्याचा विजय हा आत्मारामाचा विजय असतो. आमची खाण्या वाचून मी 12चं जेवण जरी एकला भेटत अशी तडफड होते. अरे उपाशी मारलं मला, उपाशी मारलं मला. आणि ही बाई आता नवचंडी आली ना, नवचंडी बघा, ती नवचंडीचं थोडं 2 मिनिटं सांगतो घोटाळा. याच्यात घोटाळा असा आहे की या देशामध्ये निसर्गाच्या नियमाप्रमाणे सूर्याच्या आवर्तनाप्रमाणे 2 काळ असतात. 2 काळ असतात. एक सूर्याचं उत्तरायण असतं, एक सूर्याचं दक्षिणायन असतं. बरोबर? या 2 काळांना धर्मशास्त्रामध्ये 2 नावं दिलेली आहेत. एक आदान काळ आणि एक प्रदान काळ. मग बरं का, आता शब्द फार विषय बरं का. आदान काळ, प्रदान काळ. एक काळ निसर्ग समाजाला वाटणारा काळ त्याला प्रदान काळ म्हणतात. प्रदान काळ. आणि एक काळ निसर्ग हिरावून घेतो, वाटलेला हिरावून घेतो बरं का, ते हिरावून घेण्याचा काळाला आदान काळ असं म्हणतात. आणि या 2 काळांची सुरुवात आणि शेवट ज्या संधी काळात होते त्या संधी काळाला नवरात्र असं म्हटलं जातं. वर्षातून 2 नवरात्र असतात. एक असतं जे आपण आता करतो, ज्याचं महत्व आपल्या भागामध्ये जास्त आहे, याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. ही शारदा शरद ऋतूमध्ये आगमन करतो आणि शरद ऋतूची सुरुवात ही अश्विन महिन्याच्या प्रथमेपासून होते. म्हणून या ऋतूला शरद ऋतू म्हणतात. आणि म्हणून आपण छापतो जीवेत शरदा शतम, लिहितो का नाही, जीवेत शरदा शतम. आता शरद काही प्रत्येकाचं नाव नसतं, पण त्याच्या जन्मतिथीला बोर्ड छापताना लिहितो शरदा शतम. 100 वर्षे जगा, पण प्रत्येक ऋतूमध्ये शरद ऋतूची ताकद. शरद हा ऋतूंचा राजा आहे. एकूण ऋतू किती? 6 ऋतू आहेत. कोणते कोणते? 6.
शरद, वर्षा, हेमंत, ग्रीष्म, वसंत आणि वर्षा. अजून कोणतं राहिलं? शिशिर राहिलं होतं. बरोबर. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. बरोबर. 6 ऋतू आहेत. या 6 ऋतूची 6 लक्षणं आहेत. जसे नवरात्रीचे 9 थीम आहेत ना, आज गुलाबी, उद्या हिरवी, परवा निळी, परवा काळी, हे जसे 9 थीम आहेत, तसे या निसर्गाचे सुद्धा एकूण 6 थीम आहेत. किती थीम आहेत? 6 थीम आहेत. याच्यापैकी वसंत ऋतू लागतो, चैत्री पाडव्याला वसंत ऋतू लागतो. त्या काळामध्ये हा प्रदान काळ संपतो आणि आदान काळ सुरू होतो. त्या नवरात्राला वासंतिक नवरात्र म्हणतात. म्हणून वर्षातून देवीचे 2 नवरात्र, खंडोबाचे वर्षातून 2 नवरात्र, म्हसोबाचे वर्षातून 1 नवरात्र, बालाजीचे वर्षातून 2 नवरात्र. जे जातात ना त्यांनी नवरात्र पाळीत चला. लक्षात ठेवा नवरात्राची ताकद काय असते हे आता तुम्हाला ब्रेक के बाद पुढच्या एपिसोडमध्ये सांगेल. कारण आता आपला टाइम संपला, आपला विषय संपला. 4 गोष्टी 2 मिनिटं सांगायच्या राहिल्या. हे शरीर भूक लागल्यासारखी करतं, पण दुर्दैवाने फक्त पोटालाच भूक लागते असं नाही. ज्यांना पैशाची भूक लागली ना त्यांची भूक कुणी थांबवू शकत नाही. 1 कोटीचा मालक रात्रंदिवस पळपळ करतो. अरे म्हणलं 1 कोटी घेऊन पळपळ रात्रंदिवस कष्ट करतो का रे बाबा? तो काय करता? 1 कोटीत काय भागत आहे? बघा बरं का, 1 कोटीत काय भागत आहे? एकाकडे 2 पदं दिली, त्याला म्हणलं का रे पळपळ करतो? 2 पदात काय होतं? त्याच्याकडे 10 पदं आहेत. म्हणले माझ्या 2 पदाचं काय घेऊन बसले तुम्ही? एकाकडे 2 बंगले होते, त्यांनी 3रा बंगला काढला. म्हणलं का रे बांधतो? तुझ्या घरात माणसं किती? तो म्हणलं 2 माणसं आहेत आमच्या घरात. तुझ्या पहिल्या बंगल्यात खोल्या किती? 8 खोल्या आहे. म्हणलं उरलेल्या खोल्यात कोण राहतं? म्हणलं असं मी वाचलंय, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स हाऊस. मुकाम मन भूताचं घर असतं. आणि ज्या घरातल्या खोलीमध्ये माणसं राहत नाही तिथं भूत राहतात. लक्षात ठेवा. माणसं मोजून घर बांधत चला, नाही तर माणसं कमी खोल्या जास्त केल्या की तुमचं घर भूताटकीने झापलं म्हणा, तुमचे डोके आऊट झाले म्हणा, तुम्ही एकमेकाच्या शत्रुत्वाच्याकडे चालले म्हणा. म्हणून घर छोटे बांधा, परंतु ते टुमदार ठेवा. घराची कल्पना करा. ही झाली भूक. दुसरी तहान. तहान लागल्यानंतर त्याची तृप्ती टाळूला होते. पोटात पाणी जातं पण तृप्ती टाळूला होते. भूक पोटाला लागते पण तृप्ती अंतःकरणाला होते. बघा बरं का, आपण एखादा गुलाबजामू खाल्ला अंतःकरणाला बरं वाटतं, पोटात गुलाबजामू जातो अंतःकरणाला बरं वाटतं. तिसरी गोष्ट महत्वाची आहे झोप. या देहाला झोप असेल तरच हा देह चांगलं काम करतो. म्हणून विश्रांतीची गरज देहाला आहे, आत्म्याला नाही. खूप लोक 24 तास झोपत नाहीत. 24 तास झोपत नाहीत. नेपोलियन 2 मिनिटं घोड्यावर झोपायचा असं इतिहासात नोंद आहे. का बरं नोंद आहे? कारण तो देहाला कमी किंमत द्यायचा, आत्म्याच्या जागृत अवस्थेमध्ये राहायचा. म्हणून तो 2 मिनिटाच्या झोपेत आनंद घ्यायचा आणि 3ऱ्या मिनिटाला युद्धाला तयार व्हायचा. आपल्याला उठावं लागत आहे त्या कुंभकर्णाचं. उठे उठ, 8 वाजले, झोपून दे. आपला पोऱ्या उठवायला